कर्तव्य आहे. जर एखादा कार्यक्रम, एखादं संमेलन जर तो हा देश, हा भारतवर्ष राबवत असेल तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे तो पार पाडणं, योग्यरित्या पार पाडणं. मग तिथे तुमचे मनमुठाव, राग रुसवे, विरोध तिथे कामाचे नसतात. त्याला तिथे जागा नसते. तुम्हाला जर विरोध करायचे आहे, तुम्हाला जर अमान्य आहे, तुम्हाला जर ते चुकीचं वाटते तर ती वेळ, काळ, ते ठिकाण, ते स्थळ योग्य नव्हतं. तुम्ही ते दर्शवू शकता, बोलू शकता, पण शेवटी काँग्रेसचा जो इतिहास आहे ना तो नंगानाच करण्याचाच आहे. अगदीच भारत स्वातंत्र्यापासून त्याने हा नंगानाच केलेला आहे. म्हणजे 47 मध्ये भारत स्वतंत्र झाला असं म्हणतो आपण, आणि या देशाची फाळणी झाली. हा पहिला नंगानाच या काँग्रेसने केला. तिथून आज तग्यात कित्येक नंगे नाच आहेत, कित्येक नंगे नाच आहेत. आता त्याचा मी जास्त इथे तुमच्यासमोर विस्तारित सांगत नाहीये. हे तुम्हाला माहिती आहे, जगजाहीर आहे. म्हणजे त्या फाळणीपासून आज तग्यात काँग्रेस हा नंगानाथच करत आले. भ्रष्टाचाराचा नंगानाच विविध स्तरावरती, विविध पातळीवरती त्याने हा नंगानाच केला. अगदी संविधानाला सुद्धा त्यांनी नंगानाच करत काय केलं, बदनाम केलं. माहिती आहे का, ज्यावेळी इंदिरा गांधींनी राष्ट्रपती राजवट, इमर्जन्सी लागू केली